पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये इंधनाचा जो गॅस आहे, घरगुती गॅस आणि कमर्शियल गॅस याबाबत एक तर्क वितर्क लढवले जात आहेत आणि गॅसचा पुरवठा कमी आहे असं प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या रांगा बघून या ठिकाणी बघितलं जातं किंवा सांगितलं जातं. ही वस्तुस्थिती काय तशी खरी नाही आहे. कालसुद्धा पेट्रोलियम मंत्र्यांनी आपल्या भारत देशामध्ये 40 दिवस आपल्याला या ठिकाणी घरगुती गॅस पुरेल अशा पद्धतीचं निवेदन संसदेमध्ये केलेलं आहे. आणि आजसुद्धा या कुडाळ तालुक्यामध्ये आम्ही खरेदी विक्री संघ गेले कित्येक वर्ष या ठिकाणी घरगुती गॅस आणि कमर्शियल गॅसचा पुरवठा करतो. आमच्याकडे आज खरेदी विक्री संघाकडे 32,000 घरगुती ग्राहक आहेत आणि साधारणतः 950 कमर्शियली ग्राहक आहेत. पण गेले 7-8 दिवस पेट्रोलियम मंत्रालयाकडनं किंवा पेट्रोलियम विभागाकडनं कमर्शियल गॅसचा तुटवडा हा संपूर्ण राज्यामध्येच या ठिकाणी भासलेला आहे. मात्र घरगुती गॅसचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा या ठिकाणी भासलेला नाही. खरेदी विक्री संघाला या ठिकाणी दर दिवशी 2 गाड्या म्हणजे 2 लोड 700 सिलेंडर या ठिकाणी पुरवले जातात. आणि रेग्युलरचं जे रुटीन जर आपण बघितलं खरेदी विक्री संघाचं, त्या खरेदी विक्री संघ 500 ते 550 गॅस दर दिवशी या ठिकाणी आमच्या विविध गाड्यांच्या माध्यमातून, वाहनांच्या माध्यमातून आणि आमच्या खरेदी विक्री संघामध्ये असलेल्या गॅस वितरक सेंटरमधनं या ठिकाणी गॅस आम्ही वितरित करतो. दर दिवशी आखाती देशाचं युद्ध चालू झाल्यापासून सुद्धा दर दिवशी आमच्याकडे ते 2च लोड या ठिकाणी येत आहेत. आणि आमच्या गोडाऊनमध्ये दर दिवशी 200 सिलेंडर या ठिकाणी स्टॉक म्हणून असतो आणि 700 सिलेंडरचा पुरवठा दर दिवशी झाल्यानंतर त्यामधील 200 सिलेंडर आणि स्टॉकमध्ये राहतात. त्यामुळे कुडाळ तालुक्यामध्ये अशी कोणतीही संभ्रम अवस्था नाही की या ठिकाणी घरगुती गॅसचा तुटवडा आहे. आज व्यवस्थितरित्या आमच्याकडं विविध भागामध्ये आमच्या वाहनांच्या माध्यमातून गॅस वितरण केला जातो आणि गॅस सेंटरवर पण वितरण केला जात आहे. आजच या ठिकाणी आम्ही टीव्हीवर पाहिलं की माजी आमदार वैभव नाईक यांनी गॅस डोक्यावर घेऊन या ठिकाणी आंदोलन केलं आहे. ही स्टंटबाजी करण्याची वेळ नाही आहे. त्यांनी स्वतः जाऊन फिरावं आणि बघावं गॅस किती कोणाकडे उपलब्ध आहेत की नाहीत. आजही आमच्याकडे जे गॅस उपलब्ध आहेत, आमचे खरेदी विक्री संघाचे कर्मचारी आजही त्या गॅसचं व्यवस्थितरित्या सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत व्यवस्थितरित्या या ठिकाणी वितरण करतायत. त्यामुळे वैभव नाईकांची स्टंटबाजी ही आता संपलेली आहे आणि ते स्वतःच आता गॅसवर आहेत. त्यामुळे अशा गॅसवर असणाऱ्या नेत्यांनी उगाचच ही स्टंटबाजी करण्याची प्रयत्न करू नये. आणि आमचा गॅस व्यवस्थित या ठिकाणी वितरण केला जातोय. सिंधुदुर्ग गॅस म्हणून या ठिकाणी एक दुसरी एजन्सी आहे, ती सुद्धा एजन्सी या ठिकाणी 18,000 लोकांना गॅस वितरण करते. त्यांच्याकडे सुद्धा त्या पद्धतीनं गॅस वितरण चांगल्या पद्धतीनं होतंय. त्यामुळे कोणी बातम्यांच्या माध्यमातून असू देत किंवा अन्य काही गोष्टीमधनं असू देत की या ठिकाणी गॅसचा तुटवडा भासत असेल, तर ही काय गॅसचा तुटवडा वगैरे काय नाही. आजच आम्ही गोव्यावरनं या ठिकाणी एक लोकांमध्ये जो संभ्रम अवस्था आहे की गॅस नाही म्हणून, दर दिवशी येणाऱ्या 2 गाड्यांमध्ये आम्ही आणि एका गाडीची वाढ करून या ठिकाणी 350 सिलेंडर एक्स्ट्रा आज पुन्हा मागवलेलं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचे गॅस ग्राहकांना या ठिकाणी तुटवडा भासू नयेत. गृहिणींचं जे काम आहे ग्रामीण भागापर्यंत गॅस वितरण करण्याचं, आमच्या संघाचं काम आहे गृहिणींपर्यंत गॅस पोहोचवण्याचं, ते अत्यंत सुरळीत या ठिकाणी गॅसचं काम आमचं चालू आहे. त्यामुळे कोणी स्टंटबाजी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू नये.